समस्त मद्यप्रेमींसाठी अतिशय मोठी बातमी आहे। ओल्ड मंक, बॅकपायपर आणि रॉयल चॅलेंजर्ससह अनेक मद्यांच्या काही विशिष्ट विक्रीवरती FSSAIनं बंदी घातली आहे। अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात FSSAIनं केलेल्या चाचण्यांमध्ये कृत्रिम किंवा नैसर्गिक स्वादद्रव्य आढळल्यानं FSSAIनं ओल्ड मंक, रॉयल चॅलेंज, बॅकपायपर आणि अँटिक्विटी ब्लूच्या काही प्रोडक्ट्सच्या विक्रीवरती बंदी घातली आहे। उत्पादनाच्या विहित मानकांशी विसंगत असलेले कृत्रिम स्वाद या मद्यांमध्ये आढळल्यानं ही कारवाई करण्यात आलेली आहे। DIGO इंडियाची युनायटेड स्पिरिट्स, इनब्रू ब्रेवरेजेस आणि मोहन रॉकी स्प्रिंग वॉटर यांनी उत्पादित केलेल्या काही उत्पादनांमध्ये अल्कोहोल सारखी चव आणि सुगंध आणण्यासाठी बाह्य, कृत्रिम किंवा निसर्गाशी तंतोतंत जुळणारे फ्लेवर्स वापरले गेले। भारतीय नियमांनुसार अशा स्वादांचा वापर करण्यास परवानगी नाही। अन्न सुरक्षा नियमांनुसार मद्ययुक्त पेयांमध्ये केवळ नैसर्गिक स्वाद देणाऱ्या घटकांचाच वापर करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे। तर कोणत्या ब्रँडच्या रम आणि विस्कीवर बंदी आहे? ओल्ड मंक, मॅकडॉवेल्स, बॅकपायपर, अँटिक्विटी ब्लू, रॉयल चॅलेंज। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सोमेश, खरं तर तमाम मद्यप्रेमींसाठी काहीशी धक्कादायक, निराशाजनक ही बातमी म्हणावी लागेल। कोणकोणत्या मुद्द्यांच्या आधारे ही बंदीची कारवाई करण्यात आलेली आहे? तपासणीमध्ये काय काय आढळलंय? प्रज्ञा, या सगळ्यामध्ये सर्वसाधारणपणे जी अल्कोहोल मॅच्युअर्ड करण्याची प्रोसेस आहे ती होत असताना त्यामध्ये नॅचरली काही फ्लेवर तयार होतात, परंतु ते फ्लेवर आणण्यासाठी म्हणून काही बाहेरून एक प्रकारच्या काही केमिकल्सचा उपयोग करून हे फ्लेवर आणले जाण्याचे प्रयत्न या सर्व वेगवेगळ्या मद्यांच्या बाबतीमध्ये केले जात होते। आणि या अल्कोहोलमध्ये उदाहरणार्थ व्हिस्कीला व्हिस्कीचा फ्लेवर आणण्यासाठी किंवा रमला रमचा फ्लेवर आणण्यासाठी म्हणून त्यामध्ये नॅचरल आयडेंटिकल सबस्टन्स हे मिळवले जात होते आणि त्या माध्यमातून हे फ्लेवरिंग केलं जात होतं, ज्याला परवानगी नाही आहे। FSSAIच्या नियमांनुसार सर्व मद्य बनवणाऱ्या कंपन्यांना लायसन्स दिले गेलेले आहेत आणि त्या लायसन्सच्या नियमांचा आधार घेत ही कारवाई आता करण्यात आलेली आहे। काही व्हेरियंट्सवर, म्हणजे ज्या वेगवेगळ्या ब्रँड्सची आपण नावं घेतली त्याच्या काही व्हेरियंट्सवर आता बंदी घालण्यात आलेली आहे, त्यांचं लायसन्स रद्द करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या पद्धतीने ज्या पद्धतीने आत्तापर्यंत नॅचरल आयडेंटिकल फ्लेवरिंग सबस्टन्स मिळवून यामध्ये व्हिस्कीचा फ्लेवर आणला जात होता, रमचा फ्लेवर आणला जात होता, त्यानंतर मग जी गोष्ट करण्यासाठी किंवा जे सर्वसाधारण नैसर्गिक प्रक्रियेतून घडण्यासाठी अनेक दिवसांचा कालावधी लागतो, त्याऐवजी काही मिनिटांमध्ये, काही सेकंदांमध्ये बाहेरून केमिकल मिळवून अशा स्वरूपाचे फ्लेवर्स आणले जात होते, जे FSSAIच्या नियमांमध्ये मान्य नाही आहे। आणि त्यामुळे FSSAIनी जे आपल्या FSSAI लायसन्स घेणं हे प्रत्येक खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी किंवा बनवणाऱ्यांसाठी बंधनकारक असतं। त्या FSSAIच्या लायसन्स अंतर्गत या सर्व प्रकारच्या मद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यांचे FSSAIचं लायसन्स रद्द करण्यात आलेले आहे। त्यामुळे मग ओल्ड मंक असेल, रॉयल चॅलेंज असेल, अँटिक्विटी ब्लू असेल किंवा या संदर्भातील ज्या सर्वाधिक खपाच्या अशा भारतातील या सर्व मद्य बनवणाऱ्या कंपन्या आहेत आणि यांच्याच लायसन्सेसवर आता गडांतर आलेलं आहे आणि त्यामुळे FSSAIनी ही बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यांचं लायसन्स कॅन्सल केलेलं आहे। त्यामुळे त्यांना आता आपली जी या संपूर्ण प्रकारची मद्य बनवण्याची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये काही आमूलाग्र बदल करावे लागतील आणि त्यानुसार नवं सॅम्पल जर FSSAIने टेस्ट केलं तर त्यांना पुन्हा हे लायसन्स मिळू शकेल। सध्या मात्र यांचे सॅम्पल टेस्टिंग केल्यानंतर FSSAIला त्यामध्ये हे नॅचरल आयडेंटिकल फ्लेवरिंग सबस्टन्सेस मिळाले, जे एक प्रकारे नैसर्गिक फ्लेवर आणण्यासाठी परंतु आर्टिफिशियली किंवा कृत्रिम माध्यमातून काही केमिकल मिळवून हे केले गेल्याचं FSSAIला आढळलं आणि त्या आधारावरती
ओल्ड मंक, अँटिक्विटी ब्ल्यू, त्यानंतर रॉयल चॅलेंज असेल, अशा सर्व या मद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे लायसन्सेस रद्द करण्यात आलेले होते. आता हे लायसन्सेस पुन्हा नियमानुसार त्यांना मिळवावे लागतील आणि त्यांच्या प्रक्रियेमधील हे नॅचरल आयडेंटिकल सबस्टन्सेस जे आहेत, फ्लेवरिंग सबस्टन्स आहेत, ते फ्लेवर मिळवण्याचे सबस्टन्सेस बंद करावे लागतील वापरणं, तरच कदाचित या मद्य निर्मिती करणाऱ्या निश्चित. कंपन्यांना त्यामुळे आता दिलासा या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती हे ब्रँड स्वतःच्या संपूर्ण प्रोडक्शन मध्ये काय बदल करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.